नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रशांत. आपण बघताय ब्रेकिंग बॅरियर्स. मित्रांनो, मला कधी कधी मोदीजींच्या नशिबाचं खरंच हेवा वाटतो. कारण ज्यावेळी लढत असते त्यावेळी विरोधी पक्ष तेवढा तुल्यबळ असावा लागतो. तर त्यात तुम्हाला फाईट फाईट करायला लागते. पण मोदीजींना विरोधी पक्ष एवढा बुद्धिहीन, मी खरंच सांगतो बुद्धिहीन मिळाला आहे की मोदीजींना काही फारसं करावं लागतच नाही. कारण मोदीजी एखादा डाव टाकतात आणि हे विरोधी पक्षवाले आपसूक त्या जाळ्यात अडकतात आणि जसं मोदीजींना पाहिजे तसं वागायला सुरू करतात. आता बघा, हा कालचाच प्रसंग आहे. ते राजदीप सरदेसाईनं एक नॉनव्हेज खातानाचा फोटो व्हिडिओ टाकला केरळमधला, किंवा तेज प्रताप लालू प्रसादच्या मुलांनी बिहारमध्ये हेलिकॉप्टरमध्ये फिश खाताना फोटो टाकला. नवरात्री चालू आहे तर काही लोक नाही नॉनव्हेज खात, तर त्यांना तुम्ही हे दाखवून का करताय, मुद्दामून करताय असं होतंय. आणि हे खरोखर हे मुद्दामून करतायत हे जाणवते. तर मोदीजीने एका भाषणात हे बोलून दाखवलं की हे बघा, हे मुद्दामून आपल्या भावना भडकवण्यासाठी नॉनव्हेज खात आहेत आणि नॉनव्हेज खात आहेत. आणि त्यांचं हा कधीही म्हणणं नाही आहे मोदीजींचं की तुम्ही खाऊ नका नॉनव्हेज. त्यांचं हेच म्हणणं होतं की तुम्ही फोटो टाकून जे व्हेजिटेरियन आहेत किंवा जे हा आठवडा आपलं सात्विक अन्न खाऊन पथ्य पाळतात त्यांची मजा करू नका, त्यांची मजा करू नका. तुम्ही मुद्दामून त्यांच्या भावना भडकवताय आणि खरोखरच हे चुकीचं दिसते. मी एकदा बघितलं होतं, एकदा मागच्या 5-10 वर्षापूर्वी मनसेच्या लोकांनी जैन मंदिरासमोर जाऊन चिकनचे लचके तोडलेले बघितलेत, किंवा काँग्रेसच्यानी केरळमध्ये गाय कापली रस्त्यावर फक्त हे नॉनव्हेजच्या भानगडीवरून. हे चुकीचं आहे आणि ह्यांना हे कळतच नाही की आपण हे चुकीचं वागतो. हे मुद्दामून दुसऱ्या धर्माच्या लोकांना भडकवण्यासाठी हे करतायत हे दिसतंय. बरं ठीक आहे, मोदीजींनी म्हटले विरोधी पक्षांना थंड बसायला पाहिजे, ह्याच्यावर काही बोलायला नको पाहिजे. कारण बाकीचे विषय आहेत तुमच्याकडे बोलण्यासारखे, अनएम्प्लॉयमेंट आहे, बाकीचे काही आहेत, देशाचे महत्त्वाचे पॉईंट आहेत, ते बोलायला पाहिजे ते. आणि मोदीजींचं त्यांनी हाच फक्त पॉईंट धरला की मोदीजी नॉनव्हेज खाऊ नका म्हणून सांगतात देशाला. त्यांना हे अक्कल नाही आहे की मोदीजींनी ही गुगली टाकली. मोदीजींना माहीत नाही की मी जे शब्द बोलतो ते सगळेजण उचलतात आणि त्याच्यावर चिरफाड होणार. त्यांना माहीत होतं की मी नॉनव्हेजबद्दल बोललो की माणसं त्याच्यावर बोलणार हे माहीत होतं. मोदीजींनी मुद्दामून तो विषय काढला आणि विरोधी पक्ष त्यात बरोबर अडकला. त्यांनी आता 24 तास झालेत, सगळे ट्विटरवर सगळीकडं नॉनव्हेजचे फोटो टाकायला सुरू केलेत. म्हणजे आम्ही कसं तुमचं ऐकणार नाही हे दाखवायला सुरू केले. पण ह्या मूर्खांना एक अक्कल नाही आहे की ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षात काही व्हेजिटेरियन लोक आहेत, शाकाहारी लोक आहेत, त्यांना काय वाटेल हा त्यांनी विचारच केला नाही. त्यांनी फक्त भाजपला विरोध करण्यासाठी व्हेजिटेरियन लोकांचा विरोध करायला सुरू केलं. त्यांना ही अक्कल नाही आहे की त्यांच्या बाजूचे जे व्हेजिटेरियन आहेत, शाकाहारी लोक आहेत, जे त्या लोकांना मदत करतात, ते त्यांना सोडून आता भाजपकडे येतील. साधी गोष्ट आहे. जर मी व्हेजिटेरियन आहे आणि हे माझा जर पक्ष मला सारखा हिणवतोय की बाई हे बघ मी चिकन खातोय, हे बघ मी मटण खातोय, हे मी फिश खातोय, तर मला वाईट वाटणार. मी म्हणलं नाही, हे मोदीजी व्हेजिटेरियनबद्दल बोलतात, मी त्यांना मत देईन. साधी अक्कल ह्या विरोधी पक्षाने 24 तासात माझ्यामध्ये त्यांनी मतदानाचा 1% तर इकडे ते फक्त व्हेज नॉनव्हेजच्या ह्याच्यावर भाजपकडे ढकललाय, काहीही न करता. भाजपने मोदीजींनी काहीही केलं नाही, फक्त एक वाक्य बोलले आणि विरोधी पक्ष त्यांच्या जाळ्यात अडकला. आणि त्यांचे स्वतःचे जे शाकाहारी मतदार होते त्यांना त्यांनी ढकलून भाजपकडे घालवलं. इतके मूर्ख हे जे विरोधी पक्ष आहेत. खरोखरच मोदीजी तुम्ही नशिबवान आहात की असले खोळे तुमच्या विरोधात आलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.